संस्थेची ओळख. नमस्कार मित्रांनो आणि पालकांनो, आज मी तुम्हाला आमच्या परमवीर चक्र विजेता कॅप्टन गुरुबचन सिंह सलारिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नायगाव, जिल्हा नांदेड याबद्दल माहिती देणार आहे. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथे ही संस्था स्थापित असून ग्रामीण युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत आहे. आमच्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे, कौशल्य शिका, भविष्य घडवा, यश मिळवा. प्रवेश वर्ष 2026-27 साठी आम्ही नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहोत. ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. हे व्यावसायिक कौशल्य शिकवणारे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. येथे शिक्षण घेऊन तुम्ही लवकरात लवकर नोकरीस पात्र होऊ शकता. हे प्रशिक्षण NCVT म्हणजे राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद याकडून मान्यता प्राप्त आहे. ITI चे प्रमाणपत्र संपूर्ण भारतात आणि परदेशातही मान्यता प्राप्त आहे. तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी ITI नायगाव हे एक उत्तम व्यासपीठ आहे. आमची संस्था विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्ये देऊन त्यांना रोजगारक्षम बनवते. जे विद्यार्थी 10वी नंतर काय करावे हे ठरवत नाहीत, त्यांच्यासाठी ITI हा एक उत्तम पर्याय आहे. इथे शिकण्यासाठी जास्त खर्च नाही आणि कमी वेळात रोजगार मिळवता येतो. या सादरीकरणाद्वारे आम्ही तुम्हाला सर्व व्यवसाय प्रवेश प्रक्रिया आणि सुविधांबद्दल माहिती देणार आहोत. चला तर आपण पुढे पाहूया आणि संस्थेबद्दल अधिक जाणून घेऊया. संस्था परिचय. आपली संस्था नायगाव तालुका, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र येथे स्थित आहे. ही एक सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून महाराष्ट्र शासनाच्या देखरेखीखाली चालवली जाते. आमची संस्था NCVT म्हणजेच राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता प्राप्त आहे. संस्थेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण युवकांना तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण देणे हे आहे. आमच्याकडे एकूण 5 वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. संस्थेची एकूण प्रवेश क्षमता 104 जागा इतकी आहे. आमच्याकडे अनुभवी आणि तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत, जे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम मार्गदर्शन करतात. संस्थेत आधुनिक उपकरणे आणि वर्कशॉप सुविधा उपलब्ध आहेत. येथे सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक शिक्षणावर विशेष भर दिला जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था एक वरदान आहे. सरकारी संस्था असल्यामुळे येथे शुल्क अत्यंत माफक आहे. संस्थेतून प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र मिळते. संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिबद्ध आहे. आमच्या संस्थेत प्रवेश घेऊन आपण आपल्या करिअरची मजबूत सुरुवात करू शकता. उपलब्ध व्यवसाय व प्रवेश क्षमता. आमच्या संस्थेत एकूण 5 व्यवसायांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. पहिला व्यवसाय आहे ड्रेस मेकिंग. यात 20 जागा उपलब्ध आहेत. दुसरा व्यवसाय आहे इलेक्ट्रिशियन. यातही 20 जागा उपलब्ध आहेत. तिसरा व्यवसाय आहे फिटर. यात देखील 20 जागा उपलब्ध आहेत. चौथा व्यवसाय आहे MMV म्हणजे मोटर मेकॅनिक व्हेइकल. यात सर्वाधिक 24 जागा उपलब्ध आहेत. पाचवा व्यवसाय आहे वायरमन. यात 20 जागा उपलब्ध आहेत. एकूण मिळून संस्थेत 104 जागा उपलब्ध आहेत. प्रत्येक व्यवसायाचा कालावधी 1 ते 2 वर्षे असतो. हे व्यवसाय NCVT अंतर्गत मान्यता प्राप्त आहेत. आपल्या आवड आणि क्षमतेनुसार तुम्ही यापैकी कोणताही व्यवसाय निवडू शकता. प्रत्येक व्यवसायात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. तुमची आवड जर कपडे शिवण्याची असेल तर ड्रेस मेकिंग तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला विद्युत क्षेत्रात रस असेल तर इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन निवडा. मोटार गाड्या आणि यंत्रांमध्ये रस असेल तर फिटर किंवा MMV उत्तम पर्याय आहे. जागा मर्यादित असल्यामुळे वेळेत प्रवेश घ्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा. व्यवसाय ड्रेस मेकिंग. ड्रेस मेकिंग हा व्यवसाय विशेषतः महिला विद्यार्थिनी अत्यंत उपयुक्त आहे. या व्यवसायात एकूण 20 जागा उपलब्ध आहेत आणि कालावधी 1 वर्षाचा आहे. या व्यवसायात कापड मोजणे, कापणे आणि शिवणकाम शिकवले जाते.
हाताने आणि मशीनने शिवणकाम दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. ड्रेस पॅटर्न तयार करणे आणि फॅशन डिझाईनचे मूलभूत ज्ञान येथे मिळते. एम्ब्रॉयडरी व डिझायनिंग या आधुनिक कौशल्यांचेही प्रशिक्षण दिले जाते. बुटीक मॅनेजमेंट म्हणजे स्वतःचा व्यवसाय कसा चालवावा हेही शिकवले जाते. कपडे डिझाईन तंत्र शिकल्यामुळे ताबडतोब रोजगार मिळणे शक्य होते. या व्यवसायातून बुटीक, टेलरिंग शॉप, गारमेंट फॅक्टरी येथे नोकरी मिळू शकते. फॅशन हाऊस आणि हस्तकला केंद्रातही या व्यवसायाच्या जाणकारांना मागणी आहे. सरकारी वस्त्रोद्योग विभागातही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार मिळवता येतो. एम्ब्रॉयडरी युनिट सुरू करून चांगले उत्पन्न मिळवणे शक्य आहे. या व्यवसायाच्या प्रशिक्षिका आहेत श्रीमती आंबेकर व्ही.जे., शिल्पनिदेशक, ज्यांना 15 वर्षांचा अनुभव आहे. या व्यवसायात प्रवेश घेऊन महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात. व्यवसाय इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन हा एक अत्यंत मागणी असलेला तांत्रिक व्यवसाय आहे. या व्यवसायात 20 जागा उपलब्ध असून कालावधी 2 वर्षे आहे. एसी आणि डीसी विद्युत प्रणालीचे सखोल ज्ञान येथे दिले जाते. घरगुती वायरिंग कशी करावी हे व्यावहारिकरित्या शिकवले जाते. मोटर वाइंडिंग आणि पॅनल बोर्ड फिटिंग हे महत्त्वाचे कौशल्य येथे मिळते. ट्रान्सफॉर्मरचे ज्ञान आणि त्याची देखभाल करणे हे देखील शिकवले जाते. आधुनिक युगातील सोलर पॅनल इन्स्टॉलेशनचे प्रशिक्षणही दिले जाते. इलेक्ट्रिक मीटर रीडिंग आणि विद्युत सुरक्षा नियमांचे प्रशिक्षण मिळते. MSEDCL म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध आहे. बांधकाम कंपन्या, कारखाने आणि उद्योगांमध्ये इलेक्ट्रिशियनला नेहमीच मागणी असते. स्वतःचे इलेक्ट्रिकल शॉप सुरू करून चांगले उत्पन्न मिळवता येते. सरकारी PWD विभागात देखील इलेक्ट्रिशियनसाठी संधी उपलब्ध असतात. सोलर एनर्जी क्षेत्र वेगाने वाढत असल्यामुळे येथे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या व्यवसायाचे प्रशिक्षक आहेत श्री उन्हाळे आणि जाधव HT. त्यांना 36 वर्षांचा अनुभव आहे. वीज क्षेत्रात करिअर करण्यासाठी इलेक्ट्रिशियन हा व्यवसाय उत्तम पर्याय आहे. व्यवसाय फिटर. फिटर हा व्यवसाय यांत्रिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा आणि मागणी असलेला व्यवसाय आहे. या व्यवसायात 20 जागा उपलब्ध असून कालावधी 2 वर्षे आहे. मेटल कटिंग व फायलिंग म्हणजे धातू कापणे आणि घासणे हे मूलभूत कौशल्य येथे शिकवले जाते. ड्रिलिंग व टॅपिंग म्हणजे छिद्र पाडणे आणि धागा कापणे हेही प्रशिक्षणात समाविष्ट आहे. लेथ मशीन ऑपरेशन हे एक अत्यंत महत्त्वाचे कौशल्य येथे शिकवले जाते. ब्लूप्रिंट किंवा ड्रॉइंग वाचन करणे म्हणजे अभियांत्रिकी आराखडे समजून घेण्याचे प्रशिक्षण मिळते. मूलभूत वेल्डिंग आणि पाईपलाईन फिटिंगचेही ज्ञान दिले जाते. मशीन मेंटेनन्स म्हणजे यंत्रांची देखभाल कशी करावी हेही शिकवले जाते. औद्योगिक कारखाने आणि स्टील उद्योगात फिटरला नेहमी मागणी असते. रेल्वे विभागात फिटरसाठी सरकारी नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. संरक्षण दलात म्हणजे आर्मी आणि नेव्हीमध्ये फिटरला मागणी असते. ऑटोमोबाईल क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्रातही फिटरची गरज असते. पाईपलाईन उद्योगातही या व्यवसायातील तज्ज्ञांना चांगला पगार मिळतो. प्रशिक्षक श्री निंबाळकर MB व श्रीमती VN पांचाळ असून त्यांना 20 वर्षांचा अनुभव आहे. फिटर व्यवसायात प्रशिक्षण घेऊन तुम्ही एक कुशल तंत्रज्ञ बनू शकता. व्यवसाय MMV. MMV म्हणजे मोटर मेकॅनिक व्हेइकल. हा आजच्या काळातील सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय आहे. या व्यवसायात सर्वाधिक म्हणजे 24 जागा उपलब्ध असून कालावधी 2 वर्षे आहे. इंजिन दुरुस्ती व देखभाल म्हणजे वाहनाचे हृदय. इंजिन कसे काम करते हे शिकवले जाते. गिअरबॉक्स मेंटेनन्स आणि ब्रेक सिस्टम दुरुस्ती हे महत्त्वाचे कौशल्य येथे मिळते. इलेक्ट्रिकल वाहन प्रणाली म्हणजे आधुनिक इलेक्ट्रिक गाड्यांचेही ज्ञान दिले जाते. AC सिस्टम मेंटेनन्स म्हणजे वाहनातील वातानुकूलन यंत्रणेची देखभाल शिकवली जाते. डिझेल आणि पेट्रोल इंजिनचे सखोल ज्ञान दिले जाते. आधुनिक कम्प्युटर डायग्नोस्टिक म्हणजे संगणकाद्वारे वाहनातील बिघाड शोधणे हेही शिकवले जाते. मारुती, टाटा, महिंद्रा सारख्या मोठ्या कंपन्यांच्या डीलरशिपमध्ये नोकरी मिळते.
ट्रक, बस कंपन्या आणि MSRTC मेंटेनन्स विभागात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. स्वतःचे गॅरेज सुरू करून उत्तम उत्पन्न मिळवता येते. इलेक्ट्रिक वाहन सेवा केंद्र हे भविष्यातील मोठे क्षेत्र आहे. रेल्वे, लोकोशेड आणि ऑटोमोबाईल उद्योगातही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. प्रशिक्षक श्रीमती बडे रुचिता असून त्यांना 10 वर्षांचा अनुभव आहे. वाहन क्षेत्रात करिअर करण्यासाठी MMV हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. व्यवसाय वायरमन. वायरमन हा व्यवसाय इलेक्ट्रिशियनशी संबंधित असून बांधकाम क्षेत्रात याची मोठी मागणी आहे. या व्यवसायात 20 जागा उपलब्ध असून कालावधी 2 वर्षे आहे. घरगुती विद्युत वायरिंग म्हणजे घरातील विजेची जोडणी कशी करावी हे शिकवले जाते. 3 फेज वायरिंग म्हणजे औद्योगिक विद्युत जोडणीचेही प्रशिक्षण मिळते. फ्यूज व MCB फिटिंग म्हणजे विद्युत सुरक्षा उपकरणे बसवणे शिकवले जाते. केबल जॉईनिंग म्हणजे वायर जोडण्याची कला येथे शिकवली जाते. एअर कंडिशनरची वायरिंग करणे हे एक आधुनिक आणि मागणी असलेले कौशल्य येथे मिळते. विद्युत सुरक्षा नियम आणि इन्स्ट्रुमेंट रीडिंगचेही ज्ञान मिळते. बांधकाम प्रकल्पांमध्ये वायरमनला नेहमी मागणी असते. वीज वितरण कंपन्या आणि औद्योगिक स्थापना येथेही नोकरी मिळते. हॉस्पिटल, विद्युत विभागात वायरमनची विशेष गरज असते. AC सर्व्हिस सेंटर आणि सरकारी PWD विभागातही संधी उपलब्ध आहेत. स्वयंरोजगार म्हणून स्वतःचे वायरिंग काम सुरू करता येते. प्रशिक्षक श्री हनुमंत जाधव आणि AA उन्हाळे असून त्यांना 36 वर्षांचा अनुभव आहे. वायरमन व्यवसायात प्रशिक्षण घेऊन तुम्ही 2 वर्षात रोजगार मिळवू शकता. प्रवेश प्रक्रिया. ITI नायगाव येथे प्रवेश घेण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक आहे. प्रवेशासाठी पात्रता म्हणजे इयत्ता 10वी उत्तीर्ण अनुत्तीर्ण आहे. वयाची मर्यादा कमीत कमी 14 वर्षे इतकी असून हे सर्वांसाठी खुले आहे. प्रवेश नोंदणी ऑनलाईन पद्धतीने admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर करावी. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत. आधार कार्ड, 10वी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, प्रवर्गानुसार जातीचे प्रमाणपत्र, आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिलियर, लागू असल्यास अपंगत्वाचे, टेक्निकल इंटरमिडिएट, क्रीडा, संरक्षण सेवेबाबत इत्यादी प्रमाणपत्र. प्रवेश गुणवत्ता यादीनुसार म्हणजे मेरिट लिस्टनुसार दिला जातो. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर वेबसाईटवर नाव पाहता येते. यादीत नाव असल्यास संस्थेत येऊन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित करताना शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क भरल्यानंतरच प्रवेश पक्का होतो. वर्ग वेळापत्रकानुसार सुरू होतात. सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक दोन्हीही. प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. वेळेत अर्ज करा कारण जागा मर्यादित आहेत आणि मेरिटनुसार प्रवेश दिला जातो. शुल्क आणि सुविधा. ITI नायगाव ही सरकारी संस्था असल्यामुळे येथे प्रवेश शुल्क अत्यंत माफक आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थीही सहजपणे येथे शिक्षण घेऊ शकतात. SC म्हणजे अनुसूचित जाती आणि ST म्हणजे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. OBC म्हणजे इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत आहे. सर्व प्रवर्गासाठी 500 रुपये प्रतिमाह विद्यावेतन दिले जाते. यात राखीव व ओपन प्रवर्ग येतात. शिष्यवृत्तीसाठी जात प्रमाणपत्र वेळेत सादर करणे आवश्यक आहे. संस्थेत आधुनिक वर्कशॉप आणि लॅब सुविधा उपलब्ध आहेत. ग्रंथालय आणि वाचनालयाची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सुविधा आहे. क्रीडांगण उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासही होतो. प्रथमोपचार केंद्र म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. करिअर मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांना भविष्यातील वाट दाखवते. शिष्यवृत्तीसाठी वेळेत अर्ज करा अन्यथा संधी गमावली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयात संपर्क करा. या सर्व सुविधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध आहेत. अभ्यासक्रम. NCVT मान्यता प्राप्त. आमचा अभ्यासक्रम NCVT म्हणजे राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता प्राप्त आहे. अभ्यासक्रमात 6 मुख्य विषय समाविष्ट आहेत जे विद्यार्थ्यांना सर्वांगीण ज्ञान देतात. ट्रेड थेअरीमध्ये तांत्रिक ज्ञान, नियम आणि सिद्धांत शिकवले जातात. कार्यशाळा
गणना म्हणजे वर्कशॉप कॅल्क्युलेशन. यामध्ये गणित व विज्ञान प्रात्यक्षिक शिकवले जाते. इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये रेखाचित्र काढणे आणि ब्लूप्रिंट वाचन शिकवले जाते. प्रात्यक्षिक म्हणजे ट्रेड प्रॅक्टिकल हा सर्वात महत्त्वाचा भाग असून वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष काम केले जाते. सामाजिक अभ्यास म्हणजे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स मध्ये संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास शिकवला जातो. सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक दोन्ही भागांवर समान भर दिला जातो. एनसीव्हीटी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर राष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र मिळते. हे प्रमाणपत्र संपूर्ण भारतात आणि परदेशातही मान्यता प्राप्त आहे. अभ्यासक्रम दरवर्षी अद्ययावत केला जातो, जेणेकरून उद्योगाच्या गरजा पूर्ण होतात. विद्यार्थ्यांना आधुनिक उपकरणांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते. एम्प्लॉयबिलिटी स्किल्समुळे विद्यार्थी नोकरीच्या मुलाखतीसाठी तयार होतात. हा सर्वसमावेशक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उद्योगासाठी पूर्णपणे तयार करतो. रोजगाराच्या संधी. ITI नंतर काय? ITI प्रशिक्षणानंतर तुमच्या समोर रोजगाराचे अनेक दरवाजे उघडतात. खाजगी नोकरीमध्ये औद्योगिक कंपन्या आणि कारखान्यांमध्ये प्रारंभिक पगार 12,000 ते 25,000 प्रति महिना मिळतो. सरकारी नोकरीच्या संधी रेल्वे, PWD, MSEB आणि संरक्षण विभागात उपलब्ध आहेत. सरकारी नोकरी म्हणजे कायमस्वरूपी रोजगार आणि सर्व सुविधा मिळतात. स्वयंरोजगार म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हा एक उत्तम पर्याय आहे. सरकारी कर्ज योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करता येतो. उच्च शिक्षणाची इच्छा असेल तर डिप्लोमा इंजिनिअरिंगला सेकंड इयरला एंट्री मिळते. याचा अर्थ ITI केल्यावर थेट डिप्लोमाच्या सेकंड वर्षाला प्रवेश मिळतो. परदेश रोजगाराच्या संधी गल्फ देश, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये उपलब्ध आहेत. NCVT प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असल्यामुळे परदेशात जाणे सोपे होते. अप्रेंटिसशिप मध्ये मोठ्या कंपन्यात काम करताना अनुभव आणि स्टायफंड दोन्ही मिळतात. अप्रेंटिसशिप केल्यानंतर त्याच कंपनीत नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते. ITI नंतर तुम्ही कोणताही मार्ग निवडला तरी तुमचे कौशल्य तुम्हाला यशस्वी करेल. आज रोजगाराची इतकी विविधता असलेले दुसरे कोणते शिक्षण नाही. तुमच्या कौशल्यावर, मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर यश अवलंबून आहे. आरक्षण धोरण व पात्रता निकष. महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण धोरणानुसार सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे. महिला उमेदवारांसाठी सर्व प्रवर्गांमध्ये 30% क्षैतिज आरक्षण आहे. अपंग उमेदवारांसाठी 5% जागा राखीव आहेत. अनाथ उमेदवारांकरिता खुल्या प्रवर्गातून 1% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र वेळेत तयार ठेवा. आरक्षण धोरणामुळे समाजाच्या सर्व घटकांना शिक्षणाची समान संधी मिळते. प्रवर्गानुसार पात्रता निकष थोडे वेगळे असू शकतात. त्याची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुमच्या प्रवर्गानुसार आरक्षणाचा लाभ घेऊन प्रवेश मिळवा आणि भविष्य उज्ज्वल करा. अप्रेंटिसशिप आणि प्लेसमेंट सहाय्य. ITI नंतरच्या करिअरमध्ये अप्रेंटिसशिप आणि प्लेसमेंट हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. अप्रेंटिसशिप कायद्यानुसार ITI नंतर मोठ्या कंपन्यात अप्रेंटिसशिप करण्याचा हक्क आहे. अप्रेंटिसशिप दरम्यान स्टायफंड म्हणजे मानधन 7,000 ते 15,000 प्रति महिना मिळते. हे काम करताना शिकणे म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग असल्यामुळे अनुभव आणि पैसे दोन्ही मिळतात. आमच्या संस्थेत प्लेसमेंट सेल प्रक्रिया कार्यरत आहे. कंपन्या थेट संस्थेत येऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतात. यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नसते. NCVT मान्यताप्राप्त प्रमाणपत्र संपूर्ण भारतात आणि परदेशातही मान्य आहे. हे प्रमाणपत्र तुमच्या कौशल्याचे राष्ट्रीय प्रमाण आहे. MSME आणि KVIC योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी कर्ज आणि प्रशिक्षण उपलब्ध आहे. उद्योजकता विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे मार्गदर्शन मिळते. प्लेसमेंट संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास संस्थेच्या प्राचार्यांशी संपर्क करावा. आमच्या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याचे प्रमाण उत्तम आहे. अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर त्याच कंपनीत कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची संधी असते.
आमची संस्था विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करते. महिला सशक्तीकरण मुलींसाठी विशेष ITI नायगाव महिला सशक्तीकरणासाठी विशेष प्रयत्नशील आहे. मुलींसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा उपलब्ध असून सुरक्षित शैक्षणिक वातावरण आहे. महिला हेल्पलाईन सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिला विद्यार्थिनी निर्भयपणे शिक्षण घेऊ शकतात. सर्व प्रवर्गांमध्ये महिला 30% क्षैतिज आरक्षण आहे. ड्रेस मेकिंग हा व्यवसाय महिलांसाठी विशेषतः उपयुक्त असून यात उत्तम संधी आहेत. महिला विद्यार्थिनींसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत. आमच्या संस्थेतून शिक्षण घेतलेल्या अनेक महिला आज यशस्वी आहेत. काही महिला स्वतःचे बुटीक चालवत आहेत आणि चांगले उत्पन्न मिळवत आहेत. काही महिला गारमेंट फॅक्टरीत चांगल्या पदावर काम करत आहेत. MSCB मध्ये इलेक्ट्रिशियन म्हणूनही काम करणाऱ्या महिला आमच्या संस्थेच्या विद्यार्थिनी आहेत. काही विद्यार्थिनी परदेशातही सेवा देत असून उत्तम कमाई करत आहेत. शिक्षण घ्या, स्वतंत्र व्हा, हे आमच्या महिलांसाठीचे ब्रीदवाक्य आहे. ड्रेस मेकिंगच्या प्रशिक्षिका श्रीमती आंबेकर व्ही.जे. यांना फॅशन डिझाईनचा 15 वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या व श्रीमती बडे रुचिता व श्रीमती पांचाळ वैष्णवी या प्रशिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विद्यार्थिनी नक्कीच यशस्वी होतात. मुलींनो, शिकण्याची ही संधी सोडू नका. आपले भविष्य आपणच घडवा. प्रशिक्षक परिचय आमच्या संस्थेत अत्यंत अनुभवी आणि तज्ज्ञ प्रशिक्षक कार्यरत आहेत. श्री H.T. जाधव व श्री उन्हाळे हे इलेक्ट्रिशियन व्यवसायाचे प्रशिक्षक आहेत. त्यांना 36 वर्षांचा शिक्षणाचा आणि उद्योगाचा अनुभव आहे. श्री निंबाळकर MB व श्रीमती पांचाळ VP फिटर व्यवसायाचे प्रशिक्षक आहेत. त्यांना तब्बल 20 वर्षांचा अनुभव आहे. श्रीमती बडे रुचिता ह्या MMV व्यवसायाच्या प्रशिक्षक आहेत. त्यांना 10 वर्षांचा अनुभव आहे. श्री H.T. जाधव व श्री उन्हाळे हे इलेक्ट्रिशियन व्यवसायाचे वायरमन व्यवसायाचे प्रशिक्षक आहेत. श्रीमती आंबेकर व्ही.जे. या ड्रेस मेकिंग व्यवसायाच्या प्रशिक्षिका आहेत. त्या फॅशन डिझाईनमध्ये तज्ज्ञ असून त्यांना 15 वर्षांचा अनुभव आहे. हे सर्व प्रशिक्षक उद्योग क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव असलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी केवळ परीक्षा नव्हे तर जीवनासाठी तयार होतात. प्रशिक्षक विद्यार्थ्यांशी मित्रत्वाच्या नात्याने वागतात आणि प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देतात. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आमच्या विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उत्तम आहे. या संस्थेचे गटनिदेशक श्री तोडकर SL हे प्रत्येक विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करतात व त्यांच्या समस्या सोडवितात. या संस्थेचे प्राचार्य श्री अन्नपूर्णे पीके हे संस्थेच्या कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करतात. कार्यालयीन कर्मचारी श्री पिंपळगावकर व मारुती रेनेवाड हे विद्यार्थ्यांना विद्यावेतन व इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी सदैव मार्गदर्शन करतात. कार्यालयीन कर्मचारी श्री पिंपळगावकर व श्री मारुती रेनेवाड हे विद्यार्थ्यांना विद्यावेतन व इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी सदैव मार्गदर्शन करतात. संपर्क माहिती व पत्ता आमच्या संस्थेशी संपर्क करणे अत्यंत सोपे आहे. आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध आहोत. संस्थेचा पूर्ण पत्ता आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था नायगाव, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र. कार्यालयीन वेळात म्हणजे सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 या दरम्यान फोनवर संपर्क करता येतो. ईमेलद्वारे माहिती मागवता येते. ऑनलाईन प्रवेशासाठी admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. गुगल मॅपवर ITI नायगाव नांदेड असे शोधल्यास संस्थेचे ठिकाण सहज सापडेल. नांदेड बस स्थानकावरून नायगावला MSRTC बसने येता येते. खाजगी वाहन किंवा रिक्षाने नायगाव मुख्य रस्त्यावरून संस्थेत पोहोचता येते. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी संस्थेत प्रत्यक्ष भेट देणे केव्हाही चांगले आहे. प्रवेशाबाबत कोणतेही प्रश्न असल्यास संस्थेचे कर्मचारी मार्गदर्शन करण्यास तत्पर आहेत. पालकांनीही संस्थेला भेट देऊन सर्व सुविधा प्रत्यक्ष पाहणे केव्हाही उत्तम. प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. कोणतेही अडचण आल्यास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
संपर्क करण्यास अजिबात संकोच करू नका. आमचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच उघडे आहेत. या, भेट द्या आणि आपले भविष्य घडवा. प्रवेश वेळापत्रक 2026-27. प्रवेश वेळापत्रक जाणून घेणे प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्याकरिता वारंवार वेबसाईटवर तपासणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सुरुवात 21 मे 2026 ते 21 जून 2026. ITI मध्ये प्रत्यक्ष येऊन प्रवेश अर्ज निश्चित करणे 21 मे ते 22 जून 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय निहाय व संस्था निहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे 1 जून 2026 ते 23 जून 2026 सायंकाळी 5 पर्यंत. प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 25 जून 2026 पर्यंत सायंकाळी 5 पर्यंत. गुणवत्ता यादी याबाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे 26 जून 2026 ते 27 जून 2026 सायंकाळी 5 पर्यंत. प्रथम प्रवेश फेरीपासून पुढील प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर देऊन दिनांक 25 जून 2026 रोजी घोषित करण्यात येईल. admission.dvet.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करा. वेळापत्रकाबाबत कोणतेही बदल झाल्यास ते वेबसाईटवर जाहीर केले जातात. वेळ घालवू नका. आजच तयारी सुरू करा आणि वेळेत अर्ज करा. आजच प्रवेश घ्या. मित्रांनो, आज आपण ITI नायगाव नांदेड याबद्दल सर्वसमावेशक माहिती पाहिली. आमच्या संस्थेत ॲडमिशनसाठी 5 उत्तम व्यवसायांमध्ये एकूण 104 जागा उपलब्ध आहेत. सरकारी संस्था असल्यामुळे शुल्क माफक आहे आणि शिष्यवृत्तीही उपलब्ध आहे. NCVT मान्यताप्राप्त प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र मिळवता येते. आमची संस्था 100% रोजगाराच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन जाते. खाजगी, सरकारी, स्वयंरोजगार, परदेश अशा सर्व क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. कमी वेळात, कमी खर्चात उत्तम कौशल्य मिळवण्यासाठी ITI हा सर्वोत्तम पर्याय आहे. 10वी नंतर जे विद्यार्थी रोजगार हवा असे म्हणतात, त्यांनी ITI निवडणे हा शहाणपणाचा निर्णय आहे. पालकांनीही आपल्या मुलांना या व्यावसायिक शिक्षणाकडे प्रोत्साहन द्यावे. आजच admission.dvet.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. अधिक माहितीसाठी ITI नायगाव कार्यालयाशी संपर्क करा. कौशल्य भारत, स्किल इंडिया या राष्ट्रीय अभियानाचा एक भाग बना. तुमचे उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहत आहे. फक्त एक पाऊल पुढे टाका. आमची संस्था तुमच्या यशासाठी सदैव पाठीशी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.